बळीराजा राबत असतो मातीत मी रोज बळीराजा बोल बाळा काय पाहिजे? पेन द्या पेन. आगे 5 रुपये. नाही हा नको. आगे 3 रुपये. नाही हा नको. 4 रिफिल आणि एक खोड रबर द्या. हे घे 4 रिफिल एक खोड रबर. 5 रुपये झाले. आणि काय पाहिजे? काय नको. अहो ऐकलं का? काय? त्या पोरीला शिकवायला का आपण काय पैकवान आहे का? आपल्याला बी मुलं बाळ आहे ती. आपण आपलं सौतर हव्या डोक्याला ताप नको. बघू सका काय बाया माझ्या नशिबाला तर. काय काय माहिती मला सौतर राहायचंय. ही काय खटाराम आपल्याला जमणार नाही. माझ्या काय डोक्याला ताप नको. त्याचा एकदाशी निर्णय लावायचा. वय बाया माझं डोकं फिरवलंयस. चाकी गाडीची तिथं काय लिहायचंय ग? अंदाजी 7 लाख रुपये. शिक्षक तिला लाख म्हणजे नक्की किती माहित आहे का? व्यवस्थित अभ्यास कर. ए तायडे शाळा शिकून का लय साहेबीन व्हायचे वे. कचरा बिचरा कोण काढायचं? ही तुझी वेडी आई काढेल का? धर झाडू कचरा काढ. ए निलमे धर 2 रुपयाची साखर घेऊन ये जा. दादा काय म्हणतोयस? मी आता सौतर राहतो उद्या. अरे तुझ्या टकुऱ्यात खोळबिळ लागले का? असं येड्यागत का बोलायला लागलायस? अरे बाबा उद्या माझ्या मुलीचं लग्न, तिचं शिक्षण चालू आहे. तो खर्च बाबा मला काय पेलणार नाही. अरे येड्या, अरे ती आपली वहिनी इडी झाली. तिला एक पोरगी आहे. अरे तिला शिकवलं पाहिजे, तिचं लगीन केलं पाहिजे. अरे मग राहा की होतं. मी काय नको म्हणतोय तुला. ते तुझं कर्तव्य आहे. तू थोरला आहेस. तू निपट. मला काय त्याचं देणं घेणं नाही. अरे हे काय मला एकट्याला पेलतंय वय? अरे गुंठावर शेती हा धंदा करतोयच ना. अरे त्यात काय भागतंय आपलं? अरे काय भागत नसलं तरी कसं तरी काट कसरीन त्या पोरीचं लगीन केलं पाहिजे. जग थुकल आपल्या तोंडावर. नाही पर आपल्याला नाही जमणार ते. तुला जग थुकल त्याचं काय नाही वाटत? नाही 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 काय नाही वाटत. येणं अरे घेणं मग नाही नाही त्याचं. वाटत ना. मग राहाच होतं. मला तरी काय घेणं आहे? जाऊ दे वाऱ्यावर गेली तर ती. जाऊ दे मला नाही त्याचं देणं घेणं. राहा जास होतं. मला बी बरं झालं. मरू दे तिकडे. मग ठरलं तर ठरलं. उद्याच्याला तुझं तू बघ. आई बाप्पाच्या आजारपणाला आम्ही आता भरपूर पैसा घातलाय. जमीन होती नव्हती तेवढी बी घालवली. आता तरी आम्हाला सुखी जगू दे. ही तुझी वेडी आहे. ह्या पोरीचं शिक्षण लग्नाचा खर्च आम्हाला काय पेलणार नाही. मग आता आजची रात्र राहा आणि उद्याच्याला आपला तुझा तू बघ. काय बेन बाय बापाच्या पोराला काम बघ बाया लय वाईट झालं.
आता कसं करायचं र? मला तर लय भ्या वाटायला लागले. तुम्ही बसच येतो पैसे बघून नमस्कार शेठजी. शेठजी मला पैशाची लय गरज होती. 5,000 रुपये पाहिजे होते. अरे शाला तू तुप्याचा पोर आहे नी. अरे तुझा तो बाप देव माणूस होता, देव माणूस. अरे तो कितीही पैसा नेला नी तर ते शाला व्याजाशिवाय परत करायचा. अरे पण तू कुठे, तुला काम धंदा नाही काय नाही. त्यात तुझ्या आई येडा, तुझ्या बहिणीच्या शाला. अरे ना बाबा ना, पैसा काय नाही मिळेल. चल जा. शेठजी मी मोल मजुरी करून तुमचं पै ना पै फेडेल. अरे शाला आमच्या धंद्यामध्ये नी शब्दावर विश्वास नसते. जा, तुझ्या जवळ सोनानी चांदी असेल नी तर जा घेऊन ये, तरच खुशाल देते. चल जा. शेठजी आत येऊ का? अरे तुप्याच्या पोरा आणला सोना. अरे बाहेर काय उभा, चला ये नी इथं बैस नी. अरे बघू आणला सोना. हा चांगलाय. हा देते तुला पैसा, मी देते. आई जाती ग शाळेत. व्यवस्थित जागा आहे. हो. काय उठ पाणी तापले.
यांचे किती? 2000. यांचे किती? 3000. आईला औषध दे. हा देते. आई मी उद्यापासून शाळेत नाही जाणार. काय म्हणाली? आईचा औषधाचा खर्च म्हणजे शाळेचा खर्च. ड्रेस फाटलाय, सँडल तुटलाय म्हणून मला शाळेत जायला लाज वाटते. तू नको त्याचं टेन्शन घ्यायला. मी आहे त्याला. फक्त शाळा शिकायची, दुसरा कुठला विचार करायचा नाही. मी कामात यासाठीच जातोय ना. पोरग इतकं हुशार, बोल नको इतकं हुशार, पण काय त्याच्यावर वेळ आली, त्याला मोलमजूर करायची वेळ आली. बाप मेला, सगळ्या परपंचाच्या बोजाच्या पोरावर पडला. बाप जर असता तर पोरग मोठा ऑफिसर झाला असती. नशिबाचा भोग, मस्त हुशार आहे, पण परिस्थितीच्या मोहर काय करणार. जाते ग आई, जाते रे बावड्या निकाल आणायला. हा जा. बावड्या बावड्या काय? गाडीचा पहिला नंबर आलाय. काय खरंच? होय. ताडे तुझा पहिला नंबर आलाय. आज तू खरं माझं स्वप्न पूर्ण केलंस. बघ मी तुझ्या आवडीचा वडापाव आणलाय. आई कुठं आहे? झोपली आहे. चल 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 चल. आय आय आपल्या ताडीचा पहिला नंबर आलाय. आपल्या ताडीचा पहिला नंबर आलाय. ऐक आपल्या ताडीचा पहिला नंबर आला. आय काहीतरी बोल की. आई बाबा कुठे आहे बाबा? टाकी बाबा. बाबा कुठे आहे बाबा? माझा 12वीला पहिला नंबर आला. आज मला मोठा आनंद झालाय. माझा मुलगा हुशारच आहे. या घराच्या ठिकाणी मोठा बंगला असणार, गाडी असणार. अजून काय असणार? वर्कर लोग अपने को साफ साफ करके बुलाएंगे. कुठला बंगला आणि कुठली गाडी. भावड्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. रोज काबाड कष्ट करायचं आणि पोट भरायचं. तो स्वप्न जगला ते माझ्यात. कष्ट करून त्यानं मला शिकवलं आणि आज मी शिक्षण अधिकारी झाले. माझ्या जीवनाचा शिल्पकार कोण असेल तर भावड्याच. खंत वाटते ती फक्त एकाच गोष्टीची की भावड्या भावड्याच राहिला, कधी साहेब झालाच नाही. जर बाबा असते तर भावड्या नक्कीच साहेब झाला असता.
सोबत असतो माती